नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज उडदाच्या डाळीचे भजे बनवणार आहेत. ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर त्यासाठी मी ही उडदाची डाळ पाण्यात टाकली होती रात्री. आता सकाळी काढून घेतलेली आहे आणि तिचं साल असं धुवून काढून घेतलेलं आहे. आणि मग अशी पांढरी काळी डाळ भिजवलेली होती मी ती. साल काढून घेतलं, धुवून घेतली छान. आणि आता आपण हिला मिक्सरमध्ये दळू. तर कोथिंबीर घेतली मी त्यासाठी, थोडे लसूण घेतलेत आणि हिरवी मिरची घेतली. तुमच्या आवडीनुसार तिखट वगैरे कमी जास्त करू शकता. नंतर आपण याच्यात थोडंसं हिंग टाकणार आहे. नंतर जिरं टाकायचं थोडंसं. आणि हे मिक्सरवर आता बारीक दळून घ्यायचं मीठ टाकून. मीठ पण टाकून देऊ आपण. आणि याच्यात मी प्रत्येक मिक्सरच्या भांड्यामध्ये एक एक दीड पळी तेल टाकणार आहे. ते किती एकूण किती टाकलं मी तुम्हाला आणखी सांगेल. तर आपण हे दळून घेऊ बारीक मिक्सरवर. एकदम बारीक पण नाही दळायचं, किंचित रवं ठेवायचं. तर हे पीठ मी असं बारीक दळून घेतलंय, किंचित रवं ठेवलेलं आहे, एकदम चिकन नाही दळलंय. तर याच्यामध्ये मी 3.5 पळी तेल टाकलेलं आहे. पोळी दाखवते तुम्हाला मी कोणती. या पळीने तेल टाकलंय मी असं 3.5 पळी तेल टाकलंय. मिक्सर मध्ये दळतानाच मी एक पळी टाकून दिली होती. तर याला पाणी काही लागलं नाही दळायला, कारण ती डाळ ओली होती बरीच आणि तेलामुळे थोडंसं आणखी ओलेपणा आला, त्यामुळे पाणी काही लागलं नाही दळायला. तर अशा पद्धतीने आहे ते पातळ इतकं. तर आपण कढईत तेल टाकलंय. आता आपण भजे तळायला घेऊ. छोटे 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 टाकायचे असे. गॅस बंद करून द्यायचा. पण आपण पूर्ण टाकायच तोपर्यंत पहिले 1-2 भजे मग थोडेसे लवकर होऊन जातात ना. अंदाज बघायचा की एकदम हलवायचे नाही, त्यांना अंदाज करत करत हलवायचे. मंद आचेवर होऊ द्यायचे यांना, म्हणजे आतपर्यंत छान खरपूस होऊन जातात ते, नाही तर कच्चे राहतात मग. तर हे वडे झाले, भजी झालेले आहेत आपले. आपण काढून घेऊ. मस्त खुसखुशीत झालेत आतपर्यंत. बघू शकता. आता आपण याचे वडे करून दाखवते मी तुम्हाला थोडेसे.
असं पाण्याचा हात लावायचा थोडा. हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं. हाताला पाणी लावल्यानंतर मग गोळा ठेवायचा आणि करून घ्यायचं. वड्यांना थोडंसं अजून कोरडं पीठ पाहिजे त्याच्यापेक्षा, म्हणजे ते छान करता येतात असे. पाणी चांगलं नितरवून घ्यायचं डाळीचं. याच्यापेक्षा थोडंसं कमी, म्हणजे कमी सुकलेलं पीठ पाहिजे थोडं. पाण्याचा अंश कमी पाहिजे त्याच्यात. आता उलटवून घ्यायचे यांना. हळद काही टाकली नाही मी, तुम्हाला वाटली तर टाका. छान फुगताय ते. मी बिना सोड्याच्या बनवल्या आहेत, सोड्याची गरज नाही तेल टाकल्यामुळे. असं तापलेलं तेल पण टाकता येतं आपल्याला याच्यात. काही तळले गेले छान, काढून घ्यायचे. आता आपण आणखी पुन्हा भजी टाकू असे. यात आपण मिरची मध्ये असं मीठ लावून घ्यायचं. मीठ लावून घ्यायचं मिरचीला, आणि याला पीठ भरून आपण असे पण करू शकतो. मीठ लावून घ्यायचं छान. बऱ्यापैकी लावायचं मीठ. असं बुडवून घ्यायचं पिठामध्ये. थोडं पीठ भरून घ्यायचं आतमध्ये अशा पद्धतीने. बाजूला जेवढे छोटे छोटे बसतील तेवढे टाकून द्यायचे. थोडेसे दोन तीन बनवून बघायचे आधी, खाऊन पाहायचे. असं वाटलं खरपूस नाहीये आणि थोडेसे कडक आहेत, तर मग अशा वेळेस तेल वाढवायचं आणखी.
आणि मग पुढची सुरुवात करायला. तर एवढ्या पिठाला मी 3.5 पळी तेल टाकलंय, तेवढं बरोबर आहे. व्यवस्थित बनले ते, बघू शकता. मऊ आहेत छान मध्ये आणि वरती छान खरपूस आहेत. भजे तर एकदम मस्त बनले, आणखी खरपूस आहेत एकदम. थोडं अर्धा 1 मिनिटानंतर उलटवायचे त्यांना. सोबत मी अशा मिरच्या तळून घेतल्या आहेत. असं मीठ लावून घेतलंय आणि तव्यावर ठेवून दिलंय तेलामध्ये. छान मऊ आणि छान तळल्या गेल्या आहेत त्या. छान मीठ लावलंय मध्ये, मस्त टेस्टी बनतात अशा मिरच्या. सोबत आपल्याला खायला छान वाटतात त्या. सोबत दही घ्यायचं किंवा ताक घ्यायचं किंवा कढी, असं खाऊ शकतो आपण. गरज असेल तेव्हा कमी जास्त गॅस करत राहायचा. असं वाटलंय झालेली, मग तिला काढून घ्यायच्या आधी. दोन 3 मिनिटं होऊ द्यायचे त्यांना, पलट पलट करत. झालेल्या आहेत त्या, काढू हवं. अशा पद्धतीने सर्व बनवून घ्यायच्या. पाहू शकता मैत्रिणींनो, आपले उडदाचे भजे, उडदाच्या डाळीचे वडे तयार आहेत. सोबत तळलेल्या मिरच्या आहेत आणि दही मध्ये बुडवून बुडवून खायचे ते छान. असे दहीत टाकून घ्यायचे आणि मस्त असे बुडवून बुडवून खायचे चमच्याने, मस्त लागतं. अशा पद्धतीने मी बनवलेले आहेत ते. बनवून बघा, फार टेस्टी लागतात ते. संध्याकाळच्या वेळेस किंवा नाश्त्याला छान असतात ते. तर आपला व्हिडिओ इथे समाप्त झालेला आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. आणि रेसिपी आवडल्यास तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. थँक्यू. भेटूया अशी चांगल्या रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.